अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील पीएमसी, केएमसी वॉर्ड तसेच शस्त्रक्रिया विभाग पेन अथवा पनवेल येथे स्थलांतरित करण्यास अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। हे विभाग रुग्णालयाच्या परिसरातील सुरक्षित इमारतीतच तात्पुरते सुरू ठेवावेत अशी मागणी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। निवेदनात अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय हे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा तसेच किनारपट्टी व ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी प्रमुख शासकीय आरोग्य सेवा केंद्र असल्याचे नमूद करण्यात आले। महत्त्वाचे विभाग बाहेर हलवल्यास गरीब, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि गंभीर रुग्णांची मोठी गैरसोय होईल तसेच उपचारासाठी अतिरिक्त प्रवास आणि आर्थिक भार सहन करावा लागेल अशी भूमिका त्यांनी मांडली। प्रशासनाने रुग्णवाहिकेचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकप्रतिनिधींसह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या समवेत नगरसेविका अश्विनी ठोसर, ऋषिकेश माई, अँड्रियो, शेतकरी कामगार पक्षाच्या आपत्कालीन विभागाचे तालुकाध्यक्ष सागर पेरेकर आणि सदस्य भावेश पेरेकर उपस्थित होते। या निवेदनाची प्रत अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आली। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।